मला पुढचा माझा प्रश्न असा होता, की NLPतून काय-काय ठीक करू शकतो? किंवा NLP कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते? NLPतून जसं मी म्हटलं, की माइंडसेटवर काम करतो. आता हं, माइंडसेटचे प्रॉब्लेम्स कुठले-कुठले आहेत? हं. हजारोनी हजारो. प्रॉब्लेम्स आहेत. हं, वेगळे-वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. हं, कुणाला रिलेशनशिपचे आहेत, कुणाला हेल्थचे आहेत, हं, कुणाला वेल्थचे आहेत, हं, कुणाला खाण्यापिण्याचे आहेत, कुणाला हं, कसली व्यसनं असतील, हं, कुणाला प्रोक्रॅस्टिनेशन असेल, की बाबा मी उद्यावर गोष्टी टाकतोय सारखं. हं. ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर NLPकडे आहे. तुम्ही बरं. प्रोक्रॅस्टिनेट करताय, तर त्याला तुम्हाला उत्तर आहे. लाइक टू डिसलाइक नावाचा एक ॲक्टिव्हिटी NLPमध्ये, की हं, एखादी गोष्ट तुम्हाला आवडते. फॉर हं, एक्झाम्पल मला गुलाबजाम आवडतो. हं. पण मला हे लक्षात येतंय, की हे जास्त गोड खाल्लं नाही पाहिजे. नॉट गुड शरीरासाठी फॉर माय हानिकारक हेल्थ आहे. किंवा मला पिझ्झा आवडतोय, हं, पण मला तसं डिसलाइक करायचंय, तर वी कॅन डू दॅट. सलाड आवडत नाही, हं, पण ते खाणं गरजेचं हे मला माहिती आहे. हं, सर ते सलाड कसं आवडेल, हं. हे विथिन 15-20 मिनिट्सच्या त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचे माइंडसेटचं प्रोग्रामिंग चेंज होतं आणि तुम्हाला ती गोष्ट आवडायला लागते, एखादी गोष्ट न आवडायला लागते.